इथं नवीनच एक्सप्लोर झालोय मी. नवीन कॅमेरा सिस्टीम संकेतच्या मोबाईलमध्ये पाहिली आपण. बॅक आणि फ्रंट इथं बघताय तुम्ही. आमची तळी आहे, आमचं गाव, गावाची शेती. आणि मस्त सकाळी सकाळी एक पुनीत बालन यांच्या ऑक्सिरिचमध्ये 300% ऑक्सिजन आहे. आमच्या हवेमध्ये मात्र 1000% ऑक्सिजनची हमी आम्ही देतो. आणि हे एक नॅचरल सोर्स आहे आमच्या डोंगरातला. असं म्हणतात की पूर्वी उन्हाळ्यातसुद्धा या सोर्सला किंवा या ओढ्याला छोट्याशा पाणी असायचं. आता दुर्दैवाने ते नसतं तसं. आणि इकडे लहान असताना मी पण बऱ्याचदा पाणी पिलं आहे. आणि छान सोर्स आहे. सूर्योदय होऊन बराच काळ झालेला आहे. आणि संकेत, तर तुला कसं वाटतंय आपण ही जागा एक्सप्लोर करायला जातो? आयुष्यात जगताना की आयुष्याचे 2 टप्पे होतात. एक कॉर्पोरेट लाईफ जगताना जी आपण जगतो धावपळीची वगैरे, म्हणजे मेंटल हेल्थ बरोबर फिजिकल हेल्थचे इश्यू होऊन जातात. तर आता इथे आल्यावरती जरा असं रोज येऊशी वाटते. जी आपली मेंटल पीस आहे तो इथेच भेटू शकतो, निसर्गाच्या सानिध्यात. काही लोकांना दुसरीकडे पण भेटू शकतो, पण मला इथे भेटतो. सो आय फील व्हेरी प्राऊड फॉर एन्जॉईंग दिस मोमेंट बीइंग हिअर. आणि आमच्या गावाशेजारी इतकी छान जागा आहे, डोंगर इथं आहेत. याचा अनुभव आम्हाला सहजरित्या घेता येतो, याचंही आम्हाला खूप कौतुक वाटतं. मेडिटेशन इज डिफरंट थिंग. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात एका जागी बसून. इथं फक्त तुम्हाला थोडंसं चढायचं आहे, चालायचं आहे, शरीराला थकवायचं आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला मेडिटेशनचं फील येऊ शकतो. तर सोपं आहे खूप. एकदा डोंगरात जा आणि निवांत बसा. दोन्ही गोष्टी होतात. योगा करायच्या आधी थोडंसं फिजिकल व्यायाम करावा लागतो ना, थोडंसं वॉर्मअप करावं लागतं. तर इथं सकाळी खालून वरती येताना वॉर्मअप होतं आणि आल्यानंतर स्टेट ऑफ माइंड इतकी शांत होऊन जाते की ती एक वेगळीच मेडिटेशनची मजा आहे. सो इफ यू नीड टू मेडिटेट, डू कम टू आवर तळई किंवा कुठल्याही तुमच्या जवळच्या डोंगरात जा, हिरवळीत जा. आणि पक्ष्यांचे आवाज, हवा, ग्रीनरी, इतकी शीतलता, म्हणजे हा हिरवा रंग इतकी शीतलता आपल्याला दर्शवतोय, दाखवतोय, आपल्या डोळ्यांना इतकं शांत करतोय, याचाही अनुभव घ्या कधीतरी. आणि जे काही मोबाईल ॲडिक्ट लोक आहेत, तर त्यांना जर त्यांच्या मोबाईलपासून दूर जायचं असेल तर दिस इज नाईस प्लेस ना संकेत? तुला काय म्हणायचं आहे? मोबाईलपासून शक्यतो लांबच राहिलं पाहिजे. मोबाईल जर आपल्या आयुष्यातील 7 ते 8 तास घेत असेल तरी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मोबाईलमध्ये वेळ वाया नाही घालवला पाहिजे. मी हे सांगतो हे चुकीचं आहे, कारण की मी पण खूप मोबाईल वापरत होतो. आणि आम्ही आता मोबाईलवरतीच व्हिडिओ काढतोय. बाय. हॅव अ नाईस डे.